नमस्कार मित्रांनो. युपीएससी जिओ केमिस्ट जी एक्झाम दरवर्षी युपीएससी द्वारे कंडक्ट केली जाते. तर यामध्ये ज्यांची कुणाची एमएससी केमिस्ट्री झाली तर ते इथं अप्लाय करू शकतात. पण ही खूप महत्वाचं आहे, कारण युपीएससी जिओ केमिस्ट ह्या व्हॅकन्सी दरवर्षी येतात आणि त्याची एक्झाम फेब्रुवारी मध्ये होते. ठीक आहे. तर ही जी पोस्ट आहे दरवर्षी येणारी आहे. तर त्यामुळं काही काही जण हे स्पेशल याची तयारी करतात. तर ठीक आहे. तर जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी मी खूप महत्वाची माहिती घेऊन आलोय. तर याचा फॉर्म तुम्ही सगळे भराल मी अशी आशा करतो. तर मग आता फॉर्म कसा भरायचा? तर फॉर्म भरण्याच्या पहिले याची आपण ऍडव्हर्टाइजमेंट वाचून घेऊयात. त्याचे जे काही त्यांनी दिलेले आहेत रूल्स, रेग्युलेशन, एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे ते आपण पहिलं बघून घेऊयात. तर ऍडव्हर्टाइजमेंट मग तुम्हाला कुठे भेटेल? तर काय करायचं, पहिलं गुगल मध्ये जायचं, युपीएससी ऑनलाईन एनआयसी असं टाईप करायचं. टाईप केल्याच्या नंतर सर्वात पहिलं एक तुम्हाला असं दिसेल पेजवर ही वेबसाईट, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर असं पेज ओपन होईल. ठीक आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युपीएससी. थोडं स्क्रॉल करायचं आणि इथं 4 नंबर जे आहे एक्झामिनेशन, याच्यामध्ये जायचं. व्ह्यू एक्झामिनेशन नोटीस वर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर असं पेज ओपन होईल. आता हे बघा, तुम्ही बघू शकता, कंबाईंड जिओ सायंटिस्ट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026 आणि ही जी पब्लिश डेट आहे सप्टेंबर 3 2025 आणि ऍप्लिकेशन जे स्टार्ट झालेले आहेत ते सप्टेंबर 3 पासूनच चालू झालेत. तर ठीक आहे. आणि लास्ट डेट आहे 23 सप्टेंबर, म्हणजे फक्त 20 दिवस त्याने दिलेले आहेत. तर याचं तुम्ही इथं बघू शकता, इंग्लिश आणि मराठी आहे, इंग्लिश आणि हिंदी आहे. तर याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर याची ऍडव्हर्टाइजमेंट ओपन होईल. तर आपण याच्यामध्ये वन बाय वन बघूया काय काय महत्वाचं आहे तेवढं. ठीक आहे. ही वेबसाईट आहे. या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. गव्हर्नमेंट युपीएससी ची वेबसाईट आहे. ठीक आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऍप्लिकेशन आहे ती 23 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते बरं का. जवळपास त्यांनी दिलं नाही, 1/4 आहे का 1/3 आहे. तर आपण थोडं खाली आल्याच्या नंतर दिसेल इथं. इथे बघा व्हॅकन्सीज त्यांनी दिलेले आहेत. पोस्ट इन द जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ माइन्स, याच्यामध्ये 15 व्हॅकन्सीज आहेत केमिस्ट ग्रुप ए साठीच्या. आणि सगळ्यापैकी 9 व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या पीडब्ल्यू वाल्यांसाठी आहेत, पीडब्ल्यू डी. ठीक आहे. नंतर 2 केमिस्ट्री वाल्यांसाठी पोस्ट आहेत. पहिली आहे केमिस्ट ग्रुप ए, जी की जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मध्ये आहे. आणि दुसरी आहे सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस, रिव्हर डेव्हलपमेंट अँड गंगा राजुवेनेशन. ठीक आहे, रिज्युवेशन. त्याच्यामध्ये सायंटिस्ट बी आहे केमिकल ग्रुप ए, यामध्ये 2 व्हॅकन्सी आहे. आणि असिस्टंट केमिस्ट ग्रुप बी यामध्ये पण 2 व्हॅकन्सी आहे. तर एक्झाम एकच होते, त्यामुळं काय वेगळा फॉर्म भरायचा नाही, एकच फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. हे झालं व्हॅकन्सीज. हे फक्त जिओलॉजिकल सर्वेवाल्यांच्या व्हॅकन्सी आहेत. आणि हे आहेत जल वॉटर सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड वाल्यांच्या. सगळ्यात मोठी एक्झाम पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघू शकता, हे तर सगळ्यांचं असणार आहे. याच्यामध्ये एज लिमिट आहे ते 32 इयर्स आहे. आणि जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी आहे, सॉरी, जे सर्वंट आहेत गव्हर्नमेंट सर्वंट त्यांचे 7 इयर एक्स्ट्रा देणार आहेत त्यांच्यासाठी. आणि जे एससी, ओबीसी, एससी आहेत त्यांचं जे आपलं आहे 3 आणि 5 वर्ष, ते त्यांचं जे गव्हर्नमेंट रूल आहे त्याच्यानुसार लागू होणार आहे. नंतर
हे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, याच्यामध्ये केमिस्ट ग्रुप ए, सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड, याच्यामध्ये सायंटिस्ट बी आणि असिस्टंट केमिस्ट अशा दोन दोन व्हॅकन्सीज आहेत. जे 15, 16, 17, 18, 19 19 व्हॅकन्सीज आहेत. पुढे खाली या तुम्ही डायरेक्ट वेबसाईट वरती जाऊन ही ऍडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते मी फक्त सांगतो, हायलाइट करतो. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर एमएससी इन केमिस्ट्री और अप्लाइड केमिस्ट्री और अनालिटिकल केमिस्ट्री हे पाहिजे. आणि दुसरं आहे फॉर सायंटिस्ट, फॉर असिस्टंट केमिस्ट ग्रुप बी, हे तर बघू शकता तुम्ही. ठीक आहे. याच्यामध्ये पण एमएससी पाहिजे. कशामध्ये, केमिस्ट्री, अप्लाइड केमिस्ट्री, एनालिटिकल, फिजिकल, इनऑर्गॅनिक और ऑर्गॅनिक केमिस्ट्री और हायड्रोकेमिस्ट्री और इंडस्ट्रियल ऑल्सो. ठीक आहे. हे झालं एलिजिबिलिटी क्रायटेरिया. जे एससी एसटी फिमेल पीडब्ल्यूडी असतील त्यांच्यासाठी फ्री आहे एक्झामचा फॉर्म, ऍप्लिकेशन फॉर्म भरायसाठी. आणि जे बाकी आहेत ईडब्ल्यूएस, जनरल अँड ओबीसी 200 रुपये फक्त फीस आहे. आता तुम्ही वेबसाईट वरती जाऊन डायरेक्ट अप्लाय करू शकता, upsconline.nic.in. ठीक आहे. हे डॉक्युमेंट आहेत. आय थिंक आता डॉक्युमेंट काय अपलोड करायची गरज नसेल. आणि लास्ट डेट आहे 23 सप्टेंबर 2025 टिल 6 PM, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ऍडव्हर्टाईज खूप मोठी आहे. त्यांनी सिलेबस पण याच्यामध्ये दिलेला आहे. 43 पेजेस आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जे महत्वाचं आहे ते आपण बघूयात. केमिस्ट साठी रिझर्वेशन नुसार जे पीडब्ल्यूडी असतील त्यांच्यासाठी असेल बहुतेक. ठीक आहे. पुढे खाली आल्याच्या नंतर बघूयात आपण आता एक्झाम पॅटर्न कसं आहे. आता काय असतं माहिती का, हे 3 स्टेज मध्ये सिलेक्शन होतं. पहिल्या स्टेज मध्ये प्री एक्झाम होते, एमसीक्यू बेस्ड निगेटिव्ह मार्किंग असते. सेकंड एक्झाम असते ती रिटर्न असते 600 मार्काची. आणि पर्सनल इंटरव्ह्यू असतो तो 200 मार्काचा. ठीक आहे. तर पुढच्या स्टेप मध्ये जायचं असेल तर पहिले जे मार्क्स आहेत टोटल, आता प्रीचे मार्क्सवर सिलेक्शन होणार आहे मेन साठी, आणि इंटरव्ह्यू साठी होणार आहे 3 प्लस मेनचे मार्क्स पकडून. ठीक आहे. तर त्याच्यामुळं या इथं सगळे मार्क खूप महत्वाचे आहेत, मार्क्स खूप महत्वाचे आहेत. तर 400 मध्ये काय असतं, खाली दिलेलं आहे त्यांनी, हे जे स्टेज फर्स्ट आहे प्री एक्झामचे, ज्यामध्ये जनरल स्टडीज असतात. त्याच्यामध्ये खूप मोठा सिलेबस असतो, जवळपास युपीएससीचा सगळा सिलेबस असतो. फक्त जनरल अप्टिट्यूड आणि रिझनिंग नसतं, बाकी जीके सगळं असतं. आणि प्लस मध्ये जनरल सायन्स असतं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जे 11वी 12वी पर्यंत आहे तेवढं. तर हे 100 मार्क्स असतात. 100 मार्क्सची एक्झाम असते. आणि हे तर आपण केमिस्ट वाल्यांसाठी जाऊया. सेमच पॅटर्न आहे दोघांचा पण. तर जनरल स्टडी असते ती 100 मार्क्स साठी असते, 2 अवर्स. आणि केमिस्ट्री असते ती 300 मार्क्स साठी असते. तर इथे काय असतं माहिती का, ही जी एक्झाम असते तर याच्यामध्ये टाइम तर 2 घंटे असते दोघांसाठी पण, 2 घंटे 2 घंटे. पण जे क्वेश्चन आहेत ते 120 असतात. जनरल स्टडी साठी पण 120 मार्क, 120 क्वेश्चन असतात. आणि केमिस्ट्रीचे पण 120 क्वेश्चन असतात. फक्त ते 120 जे क्वेश्चन्स आहेत ते 100 मार्क्स साठी असतात. आणि केमिस्ट्रीमध्ये जे 120 क्वेश्चन्स आहेत ते 300 मार्क्स साठी असतात. समजलं. आणि टोटल जे आहे ते 400 आहे प्री एक्झामचे. आणि याच्या बेसिसवर मग नंतर मेन साठी सिलेक्शन होतं. समजलं ना. 120 क्वेश्चन याचे, 120 क्वेश्चन याचे, फक्त याचे 120 क्वेश्चनचं कन्व्हर्जन 100 मार्क्स मध्ये होणार. आणि केमिस्ट्रीचं 120 क्वेश्चनचं 300 मार्क्स मध्ये कन्व्हर्जन होणार. आणि टोटल 400 आहे. नंतर मेन साठी तुम्ही बघू शकता 3 पेपर असतात. केमिस्ट्री पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, पेपर थर्ड. आणि रिटर्न असते, डिस्क्रिप्टिव्ह टाईपची असते. जसं की आपल्या एमएससी मध्ये आपण रिटर्न एक्झाम देतो,
ठीक आहे, मोठमोठाले आन्सर्स द्यावे लागतात. त्याच्यासारखं असतं इथं. त्याचे 3 पेपर असतात. एक असतं फिजिकल केमिस्ट्री, एक असतं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एक असतो ऑर्गॅनिक प्लस अनालिटिकल केमिस्ट्री 50-50. म्हणजे 200 मार्क्ससाठी तुमची इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असणार आहे, 200 मार्क्ससाठी तुमची फिजिकल केमिस्ट्री असणार आहे आणि 200 मार्क्स मध्ये 100ची ऑर्गॅनिक आणि 100चं अनालिटिकल केमिस्ट्री असतं. असं मिळून 600 असतात. आणि नंतर याच्या बेसिसवर नंतर मग इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन होतं. ठीक आहे. तर प्री जी एक्झाम आहे त्यासाठी सिलेबस दिलेला आहे. आहे पहिला जीकेचा, जनरल स्टडीजचा 100 मार्क्स साठी आहे. सगळ्यासाठी कॉमन असतं, कॉमन फॉर ऑल स्ट्रीम्स. फक्त 120 क्वेश्चन आहे 2 घंट्यासाठी आणि त्याचं 100 मध्ये कन्वर्जन होणार आहे. आणि इकडे पण केमिस्ट्रीचे किती 120 क्वेश्चन फ्री मध्ये असणार आहेत आणि 120 चं कन्वर्जन 300 मध्ये. 100चं जीएस, 300चं आपली केमिस्ट्री 400. तर ओबीसी मध्ये 254, 250 असा कट ऑफ असतो 400 पैकी आणि 4-5 मार्क्स प्लस केले तर ओपनचा असतो. आणि एससीचा असतो जवळपास 200च्या जवळपास आउट ऑफ 400. आणि एसटीचा जो कट ऑफ असतो तो 140 खूप झाले, 140 आउट ऑफ 200, 140 आउट ऑफ आउट ऑफ 400. ठीक आहे, हे एसटी साठी 140 कोणाचा 400 पैकी 140 एसटी, 200च्या जवळपास एससी, 250 ते 60च्या दरम्यान ओबीसीचा आणि प्लस मध्ये 10-15 केल्याच्या नंतर जनरलचा असा कट ऑफ असतो मेल साठी प्रीच्या बेसिसवर. म्हणजे तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तर 55% जर तुम्ही घेऊ शकत असाल तर इझिली क्वालिफाय होऊ शकता, किती जरी व्हॅकन्सी कमी असेल तरी. ठीक आहे, हा झाला जीएसचा. आता आपण केमिस्ट्रीचा सिलेबस बघूयात. तर इथे तुम्ही बघू शकता पेपर सेकंड जो आहे केमिस्ट्रीचा, त्याच्यामध्ये जो काही आपला सेट नेटचा सिलेबस आहे तोच आहे, पण काही ह्याच्यामध्ये त्यांनी हार्ड जो आहे ऍडव्हान्स सिलेबस तो कमी केलेला आहे. तर 11वी-12वीचं जरी तुम्ही डीप मध्ये केलं जेईचं आणि एनसीआरटीचं तरी पण ही एक्झाम तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे, तुम्ही बघू शकता आयोनिक बॉन्डिंग आहे, ऍसिड बेसिस आहेत, केमिकल पिरियोडिसिटी आहे, नंतर थ्योरेटिकल बेसिस क्वांटिटेटिव्ह इनऑर्गॅनिक अनालिसिस, व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस, गॅसियस स्टेट आहे, थर्मोडायनामिक आणि इक्विलिब्रियम आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत, म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री जवळपास कॉलॉइड्स आणि हा सोल्युशन्स. आपला 12वीच्या एनसीईआरटी मध्ये जर तुम्ही बघितला तर त्याचेच क्वेश्चन पडतात, बाहेरचे पडत नाहीत ते. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपलं जे काही 11वी-12वीचं आहे तोच, ऍडव्हान्स तेवढं काही नाही याच्यामध्ये. नॅचरल प्रोडक्ट्स, पेरिसायक्लिक वगैरे तेवढं हार्ड काहीच नसतं याच्यामध्ये, एकदम डिटेल बेसिक असतं फक्त फ्री मध्ये. 11वी-12वीचं एनसीईआरटी माझ्या मते तर पुरेसं राहील आणि प्लस मी थोडंसं ऍडव्हान्स थोडं केलं तरी. ठीक आहे, तर आता ह्या फ्री पर्यंत तुम्हाला सिलेबस मी दाखवलेला आहे. थोडं पहिला पेपर मध्ये 11वी-12वीचं जर तुमचं जनरल सायन्स जर चांगलं असेल तर खूप चांगलं आहे. आणि बाकी इकॉनॉमिक्स असेल, जिओलॉजी असेल, हिस्ट्री असेल, तर ते थोडस ब्रॉड सिलेबस आहे, कुठलं काय पडेल ते काही सांगता येत नाही. पण इन जनरल जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. आणि मेन साठी म्हणते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक 600 मार्क्स असतं ना, 200 मार्काचं असतं फिजिकल केमिस्ट्री, 200 मार्क्सचं असतं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि जो तिसरा पेपर आहे 200 मध्ये 100चं ऑर्गॅनिक आणि 100चं अनालिटिकल केमिस्ट्री. तर चला मित्रांनो, जे कोणी एमएससी फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर मध्ये असतात तर ते आतापासूनच एक्झामची तयारी करू शकता. कारण काय माहिती का, ही जी एक्झाम आहे ती दरवर्षी होते म्हणजे होते. एक जरी वेकन्सी असेल तरी फेब्रुवारी मध्ये याची एक्झाम होते. तर त्यामुळं बाकीच्या एक्झाम सारखं असं नाही की 4-5 वर्षामध्ये एक्झाम येईल, होईल का नाही होईल नाही सांगता येत. पण याची किती जरी व्हॅकन्सी असेल तरी दरवर्षी फेब्रुवारीमध्ये ही एक्झाम होते. तर चला मित्रांनो, ऑल द बेस्ट तुम्हाला या एक्झामसाठी. आणि मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये नवीन नवीन व्हिडिओ किंवा नवीन नवीन ऍडव्हर्टाइजमेंट पोस्ट निघाल्या की नाही निघाल्या तर त्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही
आताच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. जेणेकरून काय होईल माहिती का, जर भविष्यात कुठलीही व्हॅकन्सी आली असेल तर मी त्याचे असेच व्हिडिओ बनवतोय. जसं की नोटिफिकेशन माझ्याकडे आलं किंवा मला माहित पडलं की यामध्ये व्हॅकन्सी निघाली, तर मी या चॅनलवर असंच व्हिडिओ बनवून पोस्ट करतो. तर चला, थँक्यू.